नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे माझ्या चॅनल सखी गृहिणीमध्ये. आणि आज मी बनवणार आहे नागपुरी स्टाईल मटन रस्सा, सावजी मटन. आणि त्यासाठी लागणार आहे अर्धा किलो धुवून घेतलेलं मटन, आणि त्याबरोबरच लागणार आहे 1 वाटी अद्रक लसूण सांबारची पेस्ट, सावजी मसाला, हळद, जिरा पावडर, कसुरी मेथी, मीठ आणि काळा मसाला. आणि थोडासा खडा मसाला लागणार आहे, धने, तेजपत्ता, काळी मिरी, दालचिनी, शाही जिरा, खोबरं आणि हा थोडासा मोठी विलायची, जायपत्री, दगडफूल वगैरे खडा मसाला. आणि मी 7 ते 8 उभे कांदे चिरून घेतलेले आहे, 2 टमाटर. आता कांदे व सारा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे. सर्वात आधी आपण हा खडा मसाला भाजून घ्यायचा आहे, खोबरं, आणि आता धने व बाकीचा सर्व मसाला भाजून घ्यायचा आहे. हे झालेलं आहे. आता याच तव्यामध्ये आपण उभे चिरलेले कांदे भाजून घ्यायचे आहे, थोडंसं तेल टाकून. हे कांदे भाजत आलेले आहेत आपले. आता याच्यामध्ये 2 टमाटर चिरलेले टाकायचे आहेत. टमाटर मी छोट्या साईजचे घेतले होते म्हणून 2 घेतले. मोठं टमाटर असेल तर एकही घेतला तरी चालेल. हे प्रमाण अर्धा किलो मटनच्या हिशोबाने आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मसाला बाजूला करून थोडंसं तेल टाकून आपण तिखट टाकायचं आहे, लाल तिखट. तिखट आपण कमी जास्त पण करू शकतो, आपल्याला तिखट किती पाहिजे याप्रमाणे. आता हे दोन्ही मसाले भाजून तयार आहेत. हे थंड झाल्याच्या नंतर याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे. आणि आता आपण मटनला फोडणी देणार आहोत. त्यासाठी मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकायचं आहे. 4 ते 5 पळी तेल मी टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये हे वाटण, गरम मसाला आणि याचं वाटण टाकायचं आहे. याला छान परतवून घ्यायचं आहे खूप वेळपर्यंत, याचा रंग बदलतपर्यंत. 4 ते 5 मिनिट परतवून घ्यायचं आहे. याचा रंग बदललेला आहे. आता याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आहे. याला सुद्धा छान व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे मसाला. आता हा मसाला तयार आहे. आता याच्यामध्ये हळद आणि काळा मसाला टाकायचा आहे. याला छान एकजीव करून घेऊया. आता याच्यामध्ये सावजी मसाला टाकायचा आहे.
आणि चवीपुरतं मीठ. आता याच्यामध्ये कसुरी मेथी हाताने छान क्रश करून टाकायची आहे. आता याला एक जीव करून घेऊया आणि आता याच्यामध्ये मटण टाकायचं आहे. याला मसाल्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. हे आपलं मटण शिजायला ठेवलेलं आहे आपण. याला पाणी सुटलेलं आहे. याच्यामध्ये पाणी नाही टाकलेलं आहे अजून. आता एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि गरम पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. आता याला झाकण ठेवून शिजण्यासाठी ठेवायचं आहे. मटण शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता याला छान उकळी आलेली आहे आणि आपलं हे मटण शिजलेलं आहे. आता याच्यावर थोडंसं सांबार टाकून आणि तयार आहे आपलं छान झणझणीत तरतरीत असं नागपुरी मटण, सावजी मटण. तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.